नमस्कार. आत्ता आपण आहोत अंजनी माता गुफाजवळ आणि ही जी गुफा आहे तर ही इथे आहे. ही गुफा अंजनी माता गुफा. इथे आतमध्ये मी आत्ताच गेलो होतो, इथून आतमध्ये. आणि अत्यंत वेगळ्या स्वरूपाची गुफा आहे. अगदी डोंगराच्या खाली म्हणजे खडकाळ अशा प्रदेशात ती कोरीव काम केलेली आहे. आणि इथे बघू शकता अवतीभोवतीचा परिसर हा पावसाने धुक्याने असं दाटलेला आहे. सर चला. लोक वाटतात. तर ही आहे अंजनी माताची गुफा आणि या गुफेला सध्याला आपण भेट देतोय. इथे दिसून येऊ शकतंय की काही कोरीव काम केलेल्या मूर्त्याही आहेत. श्री अंजनी माता गुफा सिद्ध. आणि त्यातल्या त्यात इथे लिहिलेलं आहे की हनुमान जन्मस्थान. आणि आतमधल्या ज्या मूर्त्या आहेत त्या अत्यंत वेगळ्या पद्धतीच्या आहेत. त्याच्यातून अनेक गोष्टी समजत असाव्या अशा पद्धतीचं स्वरूप आपल्याला दिसून येतं. तर एकूणच हे ज्या वेळेस आहे तर हे आपल्याला आता बघा की सगळीकडे पाऊस पडतो आहे. आणि ज्यावेळी आपण इकडे याल म्हणजे डोंगरावर जाण्यापूर्वी ही गोष्ट आहे. बऱ्याच वेळा लोक टाळतात म्हणजे माहिती नाही आहे. तर हा सगळा परिसर आणि या परिसरात असलेली अंजनी माता गुफा, याच्या आतमध्ये गेल्यानंतर आतमध्ये आपल्याला दिसून येऊ शकते की अंजनी माताची गुफा आहे. एक प्रकारचं आतमध्ये छान बेड वगैरे अशा पद्धतीचं स्वरूप आपल्याला दिसून येतं आहे. अवतीभोवती पाऊस पडतो आहे आणि इथून एक छोटंसं एक मंदिर आहे. त्या मंदिराकडे जाऊया आपण. आणि इथे एक मंदिर आहे. सिद्ध गुरुदेव दत्त मंदिर. हे दत्तांचं देवस्थान आपल्याला दिसून येते. दत्त मंदिर इथं. इथे काही रहिवासी दिसतात, म्हणजे या भागाचं किंवा या जागेची देखरेख करणारे लोक असावेत. पण अत्यंत वेगळ्या प्रकारचं वातावरण इथे झालेलं आहे. आणि अत्यंत मोठी घंटा इथे आहे.